ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल झालाय। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांच्याकडून जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। माजी खासदार विनायक राऊत, मुलगा नगरसेवक गितेश राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राऊत कुटुंबासह फिरोज बाबा आणि काजी बाबा यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा नोंद करण्यात आलाय। सून गिरिजा यांनी राऊत कुटुंबावर गंभीर आरोप केलेत। ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भात निवृत्ती बाबर आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून जोडले गेलेत। निवृत्ती, नक्कीच आपण पाहतोय की ठाकरे गटाचे माजी खासदार आणि शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या कुटुंबाच्या विरोधात एकूण 6 जणांच्या विरोधात जो आहे तो ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माजी खासदार विनायक राऊत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक गितेश राऊत यांची पत्नी गिरिजा राऊत हिने हा गुन्हा जो आहे त्यांनी तक्रार ठाण्यामध्ये दाखल केली होती। त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राऊत कुटुंबातील एकूण 4 व्यक्ती आणि त्यासोबतच फिरोज बाबा आणि काजी बाबा असं यांच्या एकूण 6 जणांच्या विरोधात जो आहे तो हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल जरी झाला असला तरी देखील मला या कुटुंबानं छळलं असं देखील अनेक गंभीर आरोप जे आहेत ते गिरिजा राऊत यांनी केलेले आहेत आणि त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर कापूरबावडी पोलीस स्थानकामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता हा गुन्हा दाखल झाल्यानंतर नक्की राऊत कुटुंबाची काय भूमिका असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। निवृत्ती, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर विनायक राऊत यांच्यावरती सून गिरिजा यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। जादूटोणा या संदर्भातले हे आरोप आहे। ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा देखील दाखल झालेला आहे। जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय।